सावरकरांच्या बाबतीत माझं असं झालं की साधारण 10वी पासून जवळजवळ आत्तापर्यंत एक कुठल्या तरी आपण म्हणतो ना मेंदूच्या एका कोपऱ्यात किंवा विचारांच्या एका कोपऱ्यात ती सतत धगधगतच असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी सुरू होती आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजींच्यावरती एकल नाट्य मी करणार. पूर्वी जसं नाही का गोष्ट बिष्ट सांगणाऱ्यांना ऑफ तास असला की बोलवून घ्यायचे त्या वर्गातनं, आणि तर तसं मला माझ्याच शाळेमध्ये प्रयोग मिळाले त्याचे. 13 वर्ष काळ रात्र होती असं आपण म्हणू. फर्ग्युसनच्या पुरुषोत्तमच्या करिअरमध्ये मला बीटवर मी सनी देओल त्या बाबतीत मला बीटवर काहीही करता येत नाही. नमस्कार, मी रसिका शिंदे. अनफिल्टर्ड गप्पाच्या आजच्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अनफिल्टर्ड गप्पा कलाकारच्या आजच्या भागामध्ये असे दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी आपण म्हणू शकतो असे योगेश सुमन सर आपल्यासोबत आहे, आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. पहिलंच एक तर मला तुमच्याबद्दल मी वाचताना मला कळलं की नाटक किंवा अभिनयाच्या पूर्वी हॉकी आणि बॅडमिंटन यात तुम्हाला जास्त आवड होती. तर मला त्या आठवणींबद्दल आधी ऐकायला आवडेल, आणि आय थिंक तुम्ही नॅशनल पर्यंत हो. तर आधी अभिनयापूर्वीचा तो प्रवास मला जाणून घ्यायला. हां, म्हणजे नाटक किंवा नाट्य क्षेत्रात येण्यापूर्वी माझा तसा नाटकाशी थेट काही संबंध नव्हता. म्हणजे आधीपासून लहानपणापासून खूप आवड आहे वगैरे असं काही नव्हतं. मला खेळांमध्ये खूप रुची होती, आणि पर्टिक्युलरली बॅडमिंटन चांगलं खेळत होतो. म्हणजे मी सब ज्युनियर्सच्या नॅशनलपर्यंत 8 सीडेड वगैरे मी होतो, तेवढं खेळत होतो. पण नंतर तसा तो खर्चिक खेळ आहे. म्हणजे त्याच्या रॅकेटपासून ते सगळ्या गोष्टींचा, किंवा अगदी बॅडमिंटन कोर्ट बुकिंग वगैरे म्हटलं तरी तो करिअर करावं, की टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिलीतला असल्यामुळं स्पोर्ट्समध्ये करिअर करणं किंवा हे 80 ते 85 1980-85 काळामध्ये कधी या गोष्टीचा तेवढा हे नव्हता. त्यामुळे ते तिथपर्यंतच राहिलं. म्हणजे सब ज्युनियर टू ज्युनियर्समध्ये म्हणजे अबाउट 16 खेळण्याच्या याच्यापर्यंत माझं फार पुढं काही झालं नाही. आणि मग 87 साली नाटकच आयुष्यात आलं. त्यामुळं मग बॅडमिंटन बाजूला गेलं. पण आजही मी फॉर मेंटेनन्स किंवा काय म्हणतो फिजिकल हे साठी बॅडमिंटन खेळतो, आणि बरं खेळतो. म्हणजे बॅडमिंटन हा आधीपासूनच हे असल्यामुळे. आणि हॉकी मी 6वीत असताना खेळत होतो, आणि तेव्हा शाळेच्या टीममध्ये वगैरे होतो हॉकीमध्ये. पण ते कालांतराने जसं म्हणतो आपण तो इंटरेस्ट हळूहळू त्या वयामध्ये कधी कधी निघून जातो. तसं मग हॉकी काही पुढं कंटिन्यू झालं नाही. पण 7वी 8वी पासून जवळजवळ 11वी मात्र बॅडमिंटन मी खूप फुल टाईम प्लेअर असल्यासारखंच होतो. म्हणजे तेवढं खेळत होतो बॅडमिंटन. शाळा कॉलेजचा विषय काढलास तर तुम्ही शाळा कॉलेजमध्ये कसे होतात? योगेश सुमन कसे होते? अभ्यास होते की बोथ? मी अभ्यासू नक्की नव्हतो, पण मी हुशार होतो. म्हणजे असं होत नव्हतं की मार्कच कमी पडले किंवा विद्यार्थ्यांमध्येच गणना आहे असं काही नव्हतं माझं. पण अभ्यास मला आवडायचा नाही. म्हणजे जे सगळ्या मुलांचं असतं तसंच, की गणित शास्त्र वगैरे हे मला नाही आवडायचं. त्यावेळेला गॅदरिंग किंवा या भागामध्ये जास्त रुची असायची. म्हणजे मी ॲक्च्युली सांगतो ना की माझं लिखाणाचं जर आपण काय म्हटलं आपलेच धागे शोधायला लागलं, तर मी 7वीमध्ये पहिल्यांदा एका पूर्ण 25-30 मिनटाच्या एकांकिकेचं लिखाण केलं. म्हणजे ते रूपांतरण होतं. चांदोबामध्ये एक कथा होती मंदबुद्धी नावाची. त्या मंदबुद्धी एका मुलाची, म्हणजे मंदबुद्धी इन द सेन्स हे नाही, म्हणजे मेंटली हे नाही, तो आकलेनी कमी असतो पण आगाऊ असतो, अशा मुलाची एक कथा होती. आणि त्याचं रूपांतरण केलं होतं, आणि एक 4-5 जणांनी मिळून 7वीत असताना मी गॅदरिंगमध्ये केलं होतं. ते तुफान चाललं होतं. म्हणजे पूर्वी जसं नाही का गोष्ट बिष्ट सांगणाऱ्यांना ऑफ तास असला की बोलवून घ्यायचे त्या वर्गातनं, आणि तर तसं मला माझ्याच शाळेमध्ये प्रयोग मिळाले त्याचे. गॅदरिंग नंतर जवळजवळ 7-8 वर्गांमधनं आम्ही त्याचे प्रयोग केले. पण ते तेवढ्यापुरतंच राहिलं. म्हणजे ते आणखीन जोपासावं किंवा असं झालं नाही. किंवा ते आपण म्हणतो ना शाळेमध्ये टिपिकल को करिक्युलर ॲक्टिव्हिटी करणारे सुद्धा शिक्षकांच्या गुडबुकमध्ये असेल तर त्यांना घेतलं जायचं. मग ते वक्तृत्व स्पर्धा असेल, नाटकांची काही स्पर्धा असेल, तर तसं शिक्षकांच्या गुडबुकमध्ये मी कधी नव्हतो. रादर मी टाळायचो. याचं एक कारण असं होतं की मी विमलाबाई गरवारे म्हणून जी पुण्यातली प्रख्यात शाळा आहे तिथला विद्यार्थी.
तर मी तिथे जॉईन व्हायच्या आधी म्हणजे 5वीपासून त्या शाळेत जायच्या आधी माझी आई त्या शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यामुळं सगळा स्टाफ हा आईच्या मैत्रिणी आणि अशा सगळ्या होत्या. त्यामुळे त्यांचं एक विशेष लक्ष माझ्यावर असायचं जे मला अजिबात आवडायचं नाही. म्हणजे मी अगदी 5 मिनटं जरी उशिरा आलो किंवा एखाद्या दिवशी दांडी मारली तरी जाता येता आईला विचारलं जायचं की तो का नव्हता आला. म्हणजे मी काय न सांगता दांड्या बिंड्या असं काही ते झालं नव्हतं. ते 9वी 10वीत सुरू झालं. पण तरी 7वी 8वीपर्यंत हे प्रेशर खूप असायचं आणि त्यामुळं मला शिक्षक वर्ग हा नकोसा असायचा की माझी स्पेसच जायची. या सगळे शब्द आता कळत आहेत पण तेव्हाचं जे वागणं ते त्यामुळंच असायचं की की यांनी सारखं का आपल्यावर लक्ष ठेवावं किंवा असं. तसं शाळेतल्या ह्याच्यामध्ये मी दंगा खोड्या वगैरे या सगळ्या क्रिएटिव्ह खोड्या असायच्या खूप हे करण्याच्या. तर त्या सगळ्या केलेल्या होत्या. म्हणजे खाली खुर्चीला आधीच खडूची पूड टाकून ठेवायची आणि मग शिक्षक उठले की तो पूर्ण पॅच मागच्या बाजूला दिवसभर वावरत असायचे ते. सो असं सगळं केलेलं होतं. म्हणजे काही गोष्टी विध्वंस काही करण्याचं म्हणजे काय झालं होतं मी केमिस्ट्रीच्या लॅबमधले ते जे फर्नेसेस हे करण्यासाठीचे जे हे असतात ते ऑन करून ठेवलं होतं गॅस फर्नेसातलं आणि 1-3 मिनटं वगैरेच आधी ऑन केलेलं होतं. आणि ते आमचे एक चिंचाळकर म्हणून केमिस्ट्रीचे शिक्षक होते. तर त्यांनी आले आणि त्यांनी फर्नेस ते पेटवण्यासाठी जेव्हा लायटर ऑन केला तर एकदम त्या गॅसमुळे ते भापकन एकदम सबंध टेबलवरती आग पसरली वगैरे. आणि मुलं इतकी हे होती की त्यांनी पहिलेच आरडाओरडा सुरू केला, सोमण्णी केलं म्हणजे त्यांच्यावर काही येऊ नये म्हणून. सो आधीच सांगून टाकले हे सोमण्णी केलं. सो त्या सगळ्या शिक्षा आणि हे सगळं म्हणजे एन्जॉय केलं मी. पण आता तुम्ही गॅदरिंग हा शब्द विचारला तर मी पण त्या पिढीतली की गॅदरिंग हा तो गॅदरिंग हा शब्द आहे. आता ते ॲन्युअल डे हो. पण गॅदरिंग मध्ये कधी तुम्ही डान्स वगैरे केला? नाही. नृत्य यापासून मी कायम खूप लांब. कारण मला माहिती आहे मला बीटवर म्हणजे मी सनी देओल त्या बाबतीत मला बीटवर काहीही करता येत नाही. लोकांचं बघायला आवडतं आणि कधीतरी आता कुठल्या तरी 1-2 सिनेमांमधनं वगैरे करावं लागलं हे तर मी फार ऑकवर्ड असतो नृत्य करताना हे करताना. म्हणजे ॲक्च्युली आता शिकवताना किंवा प्रशिक्षण घेताना डान्स किंवा फ्रिकआउट डान्सिंग हा एक फ्लोअर डान्सिंग हा एक प्रकार असतो की तुमचं शरीर पूर्ण मोकळं करण्यासाठी तुम्ही चांगल्या बीट्सवर आणि याच्यावर अंधाधुंद 1 तासभर नाचा आपलं शरीर आणि हे मोकळं करा वगैरे. पण माझ्यातला तो मोकळेपणा नृत्यातनं येत नाही. कदाचित इनॅक्टमेंटमध्ये मी करतो पण डान्स कर म्हटलं की माझी हे होती. त्यामुळं कधी मी आज गोकुळात सखे रंग खेळतो हरीमध्ये कृष्णसुद्धा झालेलो नाही आहे बाकी हे करताना. कारण ते टिपिकल गाणं असतं कुठल्याही गॅदरिंगमध्ये हे गाणं. हां आणि 2 मुली असतील तर अपलम चपलम ही गाणी ही व्हावीच लागतात गॅदरिंगमधली. तशी ती त्याच्यात कधीही मी असायचो नाही. नाटकातनं मात्र 7वी 8वीत केलं. मग त्याच्यानंतर डायरेक्ट मी 11वीमध्ये वगैरे केलं. मधल्या कुठल्या याच्यामध्ये मी कधी गॅदरिंगमध्ये किंवा नाटकातनं भाग नाही घेतला. तर मगाशी तुम्ही उल्लेख केला की 1987 पासून नाटकाचा प्रवास सुरू झाला. तर तेव्हा तुम्ही ते व्यक्तिमत्व विकास आणि नाटक ही कार्यशाळा केली आणि त्यानंतर तो प्रवास त्याबद्दल म्हणजे माझं मी डिप्लोमा केला प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आणि तो 87 साली माझी फायनल इयरची एक्झाम झाली. त्याची मे महिन्याची वेकेशन होतं सुट्टी होती आणि न्यू इंग्लिश खरं सांगायचं तर एक मुलींचा ग्रुप पुढनं चाललेला होता आणि आम्ही ज्या वयात जे करायचं त्याप्रमाणे त्या मुलींच्या मागणं जात होतं. चांगल्या दिसत आहेत बघू म्हणून त्या 3-4 जणी आता पुण्यातल्या नकाशा ज्यांना माहिती आहे की लकडी पुलावरनं टिळक रोडला न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे. तर ते लकडी पुलावरनं जात होत्या आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये त्यातल्या 2 जणींनी त्या वर्कशॉपमध्ये नाव नोंदवलं आणि मग अरे अच्छा मग इथेही ओळख होऊ शकते म्हणून काही संबंध नसताना जो विशेष प्रेमात होता मी नाही पण आमच्यातला जो एक विशेष प्रेमात होता तो आणि मी अशा दोघांनी तिथं कारण त्याच्या साथीला मी पाहिजे म्हणून नाव नोंदवलं. त्या प्रकाश पारखींचं वर्कशॉप होतं ते आणि त्याच्यामध्ये नाव नोंदवलं आणि मग मात्र पहिल्या 2-3 दिवसातल्या त्या ज्या थिएट्रिकल एक्सरसाइजेस असतात त्याच्यात मला असं जाणवलं की आपल्याला यातलं काही येऊ शकतं. विशेषतः त्यातला जो उत्स्फूर्त नाट्याविष्कार नावाचा जो प्रकार असतो की तुम्हाला काही विषय दिले जातात आणि 15 मिनटात तुम्हाला त्याच्यावरती स्किट करायचं असतं किंवा एखादा नाट्यप्रसंग तयार करायचा असतो अर्ध्या तासामध्ये. तर ते जे 2-3 दिवस एक्सरसाइज झाले त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट मला खूप हे झाला की मला एक जाणवलं की जे काय 25-30 जण होते विद्यार्थी त्यांच्यापेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी कायम सुचतं नेहमीच किंवा
ते लिहून काढता येतं. जे आपल्याला सुचलं आहे ते कागदावरती लिहून काढता येतं. शिवाय आपला जो ग्रुप आपल्याला जे काय 4-5 जण दिलेले आहेत त्यांच्यामध्ये तो विषय आपल्याला बसवता येतो आणि त्यांच्यातला एक म्हणून आपल्याला अभिनय पण करता येतो. त्या 4 दिवसामध्ये मला जो ट्रिगर म्हणतो ना आपण, की मला हे जमू शकतं आहे आणि मी इथे रमू शकतो, त्याच्या आधीचा संपूर्ण प्रवास जर घेतला माझा शिक्षणाचा याचा त्याचा, मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला एक मार्ग मिळेस्तोवर आपण खूप अस्वस्थ असतो. मग काही वेळेला ती अस्वस्थता दांडगाईमध्ये येते, ती अस्वस्थता मवालीपणामध्ये येते, ती अस्वस्थता थोडे तुम्ही ट्रॅक सोडून वेगळ्या मार्गाला सुद्धा लागतात. ज्या सगळ्यातनं मी गेलो होतो अप टू डिप्लोमाच्या माझ्या म्हणजे डिप्लोमाला सेकंड इयरला 3rd इयरला ड्रॉप घेतला मी, कारण माझा अभ्यासच तयार नव्हता, काही केलंच नव्हतं. मी 80% कॉलेजला दांड्या मारल्या होत्या. हे सगळं आज ज्या वेळेला एका स्थिर याच्यामध्ये मी येतो आणि मी ते सगळं आठवतो, त्यावेळेला मला असं जाणवतं की तो आपला शोध असतो, की आपल्याला नक्की करायचं आहे काय. आता अनेकांना आयुष्यात असं होतं की कळतच नाही आयुष्यभर आपल्याला नक्की करायचं आहे काय. पण माझ्या सुदैवाने नाटक माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला हे कळलं की मी फक्त हे करू शकतो, याच्या पलीकडं काही नाही. मी इथे रमतो. जगताना आपण कुठेतरी रमणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की मी इथे रमतो, हे मला त्या वर्कशॉपमध्ये कळलं. आणि मग तिथपासनं आत्तापर्यंतचा प्रवास हा 24/7 नाटक और या क्षेत्राशी संबंध, कारण मी इथे रमलो. एकांकिका तुम्ही लिहायचा जबाबदारी पहिली एकांकिका कोणती लिहिली तुम्ही? सहकलाकार तुमच्यासोबत जे शिकत होते, तुमच्या वर्गात होते ते प्रयोगशाळा करताना, तर कोणते कलाकार होते का तुमचे बॅचमेट? बॅचमेटमध्ये माझ्याबरोबर एक निलेश कुंभोजकर म्हणून होता आणि एक आनंद जालगी म्हणून होता, ज्यांची दोघांची मिळून मी, आणि संजीव लगाटे म्हणून, म्हणजे ते आता वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात आहेत. त्यांची मी पहिल्यांदा सौदा नावाची एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका त्यांची बसवली होती. त्याच्या आधी मी एकपात्री करतो. काय असतं याच्यामध्ये, माझ्या संबंध या आपण जर करिअरचा विचार केला ना, तर एकूणच स्पर्धा हे याला अनन्यसाधारण महत्त्व माझ्या आयुष्यात आहे, पर्टिक्युलरली नाटकाच्या. मग त्यावेळेला याला कारण मला असं वाटतं की ते एक सहज उपलब्ध होणारं आणि तशी फारशी कशाचीही गरज नसलेलं व्यासपीठ आहे, की जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येऊ शकतं स्पर्धेच्या याच्यामध्ये. तर मी 17 मे 1987 साली पासआउट झालो. म्हणजे 1 मे ते 17 मे असं ते कार्यशाळा होती पारखींची. तर त्यानंतर 87-88 एंडपर्यंत जेवढ्या महाराष्ट्रात एकपात्री अभिनय स्पर्धा होतात, जवळजवळ 17-18 एकपात्री अभिनय स्पर्धांमधनं मी भाग घेतला होता. त्याची सुरुवात डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या स्मृतीच्या निमित्तानं एक एकपात्री स्पर्धा पुण्यामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये मी स्वलिखितच एक हे सादर केलं. एका स्वातंत्र्य सैनिकाचं असं ते एकपात्री होतं, बेस्ड असं 8-10 मिनटाचं, आणि तिथे मला पहिलं मिळालं. म्हणजे एकपात्री अभिनय स्पर्धा ज्या मी काय केल्या 17-18, त्याच्यात मी कधीच दुसरं पारितोषिक घेतलं नाही. तिथे मला हे जाणवलं की यांनी काय गोष्टी, की मला काय सादर करायचं आहे त्याच्यासाठीचं मला व्यासपीठ मिळत गेलं. कुठेतरी केल्यानंतर दुसरीकडे संधी मिळण्यापेक्षा आपली संधी आपणच मिळू शकते आपल्याला, आणि आपल्याला ॲप्रिशिएट केलं जाऊ शकतं. मग त्यानिमित्तानं जे परीक्षक बघायचे किंवा जे प्रेक्षक बघायचे त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया, म्हणजे मला घडवलं आणि शिकवलं. जसं पारखी सर असतील, वासुदेव पाळंदे असतील, पंडित सत्यदेव दुबे असतील, हे जर शिक्षक आणि गुरु म्हणून जर घेतलं तर घडवलं आणि मला ॲप्रिशिएट केलं ते महाराष्ट्रभरातल्या विविध एकांकिका स्पर्धा बघणाऱ्या प्रेक्षकांनी केलं आणि परीक्षकांनी केलं. कारण ती एक परीक्षा असल्यासारखंच असायचं, तिथे काही दुसरं काही हेच नसायचं. आणि मग असं झालं की जवळजवळ सगळ्या, अगदी मुंबई किंवा कल्याण, डोंबिवली, सातारा, कर्जत, जिथे जिथे स्पर्धा, सोलापूर, जिथे जिथे एकपात्री स्पर्धा असायच्या तिथं एस टीनी माझा मी जायचो, एकटाच असायचो. जे काय माझी ड्रेपरी असेल ती घालायचो, सादर करायचो, पहिलं बक्षीस घ्यायचो, येण्याजाण्याचा खर्च निघायचा पहिलं बक्षीस असल्यामुळं, पुढच्याची एंट्री फी निघायची. आणि मला ताकद मिळत गेली, ह्याच्यातनं मी घडत गेलो. आणि आपण करतोय ते योग्य ट्रॅकवर आणि चांगलं करतोय हे या स्पर्धांमुळे मला कळत गेलं. सो त्या एकपात्री झाल्यावर मग ही पहिली एकांकिका आली. मग संस्था सुरू केली आम्ही. ॲक्च्युली 17 मे 1987लाच संस्था सुरू केली. पासआउट झालेल्या सगळ्यांनी मिळून आम्ही स्नेह म्हणून संस्था सुरू केली. त्याच्या पहिल्या मिटिंगच्या दिवशी, मी आता कुणाचं नाव नाही घेणार, पण पहिल्या मिटिंगच्या दिवशी ज्यांच्या घरी मीटिंग होती त्या आमच्या एका
सहकारी मैत्रिणीच्या मोठ्या भावानी म्हणतात ना आपण नमनाला, तसं पहिल्या मिटिंगच्या दिवशी दुसरी मिटिंग होणार आहे का तुमची, कारण आम्ही दर रविवारी जमायचं असं ठरवलं होतं. सो त्यांनी असाच आशीर्वाद दिला की कधी अशा नाट्यसंस्था टिकत नाहीत, या अशा संस्था हे तुमचा हा काय म्हणतो पाण्यावरचा बुडबुडा आहे. सो पुढच्या रविवारी कुठं जमाल तरी खूप आहे असं हे केल्यानंतर मग तो आता माझ्यातला एक किडा म्हणू किंवा आगाऊपणा म्हणू. नंतर 11 वर्ष प्रत्येक वर्षी 17 मेला त्याला फोन करून मी सांगायचो संस्था अजून चालू आहे आणि अजूनही बैठक होते, अजूनही आम्ही काही करतो. आज संस्थेचे सभासद इतके आहेत. मग नंतर मलाच कंटाळा आला, आज तागायत त्याचं काम चालू आहे, आज तागायत ती संस्था चालू आहे आणि त्याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ तशी झाली. मग त्या स्पर्धांमधनं एकांकिका स्पर्धांमधनंही आम्ही संस्थेकडनं उतरायला लागलो. त्यालाही बक्षिसं मिळाली, कधी द्वितीय कधी प्रथम. या सगळ्याच्या ह्याच्यातनं पुण्यामध्ये एक असं झालं की पुण्यातली जी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे, आता मी डिप्लोमा पासआउट झालेलो असल्यामुळे मला थेट करता येत नव्हतं, तर सगळ्यांच्या तोंडून कायम यायचं की पुरुषोत्तमच्या मांडवाखालनं एकदा गेलं पाहिजे, पुरुषोत्तमच्या मांडवाखालनं एकदा गेलं पाहिजे. मग त्या मांडवाखालनं जाण्यासाठी म्हणून फर्ग्युसनला ॲडमिशन घेतली आणि मग मग फर्ग्युसनला ॲडमिशन घेतली. मग माझ्या संस्थेतल्या आम्ही 5-6 जणांनी फर्ग्युसनला ॲडमिशन घेतली आणि मग पुढची 3 वर्ष फर्ग्युसनकडनं पुरुषोत्तम केलं आणि मग ॲज अ घोस्ट डिरेक्टर असेल किंवा मित्र म्हणून मदत असेल असं जवळजवळ म्हणजे पुरुषोत्तमचे आयोजकही म्हणतात की 90चं दशक हे योगेश सोमणचं दशक होतं. पुरुषोत्तम करंडकच्या त्या 10 वर्षामध्ये चांगलं चांगलं सुचत गेलं, चांगलं चांगलं लिहित गेलो, चांगल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एकांकिका दिग्दर्शित करत गेलो. सो त्या म्हणतो ना आपण मी कायम जर काय केलं असेल तर हे सगळं एन्जॉय केलं, व्यवसाय म्हणून सुद्धा एन्जॉय केलं आणि प्रायोगिक याच्यावर काही वेगळं करतोय म्हणून सुद्धा एन्जॉय केलं. तर पुरुषोत्तम म्हणजे पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडक म्हटलं की इतरही आता जे काही मराठीमधले जे कलाकार असतील ते पण तिथे सहभागी होते. त्यावेळेस कोण होतं? त्यावेळेला फर्ग्युसनला माझ्याबरोबर सोनाली होती, सोनाली कुलकर्णी होती, संदेश कुलकर्णी होता. मग ते माझ्या ग्रुपमधनंच आम्ही काम करत होतो आणि फर्ग्युसनमधनंच आम्ही हे केलं होतं. त्यानंतर पौर्णिमा मनोहर म्हणजे पौर्णिमा गानू त्यावेळची, किंवा मृणालची धाकटी बहीण मधुरा देव त्यावेळेला होती. नंतर प्रवीण तरडे वगैरे हे सगळे त्या दशकामध्ये माझ्यानंतर, प्रवीण वगैरे सगळे माझ्यानंतर. सो ही सगळी गँग त्यावेळेला तयार होत होती त्या पुरुषोत्तमच्या. काही किस्से किंवा एखाद्या पुरुषोत्तम करंडकाचा गाजलेला किस्सा आजही लक्षात आणि कधी कोणाला सांगितलं मला सांगा. विनोदी किस्सा आहे तो, भयंकर वेगळाच आहे तो. काय असतं पुरुषोत्तम करंडक किंवा एकूणच नाटकाचा हे असा असतो की त्याच्यात ना वेगळ्या वेगळ्या इंटेन्शननी माणसं येत असतात. काही जण गर्लफ्रेंड हे ग्रुपमध्ये म्हणून आलेले असतात तिच्या संरक्षणार्थ, किंवा काही जण टू बी गर्लफ्रेंड होण्यासाठी म्हणून आलेले असतात की हे करू, आणि वाईज वर्सा असो, म्हणजे मुलीसुद्धा त्यासाठीच आलेल्या असायच्या. असे काही प्रॉपर आपल्याला पुरुषोत्तम करंडक जिंकायचंच म्हणून आलेले असतात, आणि काही जण नवीन काही लिहिलेलं असेल तर ते करून बघायचं वगैरे, असं वेगळ्या वेगळ्या इंटेन्शननी आलेले असायचे. तर फर्ग्युसनचं आम्ही एंट्री घेतली, म्हणजे मी नाटक करण्याच्या आधीपर्यंतचा इतिहास असा होता की 13 वर्षात बकवासापेक्षाही बकवास नाटकं ही फर्ग्युसननी सादर केलेली होती. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की हे ब्लॅक लिस्टेड होते की अच्छा फर्ग्युसन ना, अच्छा आपल्या लॉटमध्ये फर्ग्युसन आलं ना, काय काळजी नाही, म्हणजे यांना काही मिळणार नाही हे नक्की असायचं. असं हे असल्यामुळं ते एक प्रेशर होतं की अरे काहीतरी केलं पाहिजे आपण कॉलेजकडनं. आणि 13 वर्ष काळ रात्र होती असं आपण म्हणू फर्ग्युसनच्या पुरुषोत्तमच्या करिअरमध्ये. 71-72 सालापासून किंवा त्या 76 सालापासून वगैरे पुढे 13 वर्ष काहीही घडत नव्हतं तिथं, 80 सालानंतर वगैरे. त्यात आमच्या टीममध्ये बरं त्यावेळेला सगळं पहिलंच वर्ष असल्यामुळं खूप जुगाड लावलेला होता की यांच्या गटातले पण 2-3 घ्या, ह्या ग्रुपला करायचं होतं मग त्यांच्यातले पण 2-3 घ्या, असं करून ती एक 16 जणांची टीम तयार केलेली होती. आणि गहान नावाची प्रेमानंद गजवींची एकांकिका आम्ही केली होती. 13 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही फायनलला गेलो होतो. आणि फायनलला गेल्यामुळं एक उत्साह. मग एकदा तुम्ही सिद्ध झालात की कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन आणि यांच्याकडनं खूप तुम्हाला फ्री हँड मिळतो, तसं मला हे मिळालं होतं. त्या वर्षी झालं असं होतं, मी हे 90 सालचं सांगतो, प्रायमरी आणि अंतिम फेरीच्या मध्ये गणपती उत्सव आला होता. त्यामुळं अख्खे 10 दिवस आम्हाला रिहर्सलला न्यायला मिळालेले होते. काही वेळेला हे डेंजरससुद्धा असतात आणि काही वेळेला ते फलदायीसुद्धा ठरतात. तर आता त्या 10 दिवसांमध्ये काय घडलं मला माहिती नाही. मग माझा जो मेन रोल करणारा हिरो होता तो मेन रोल करणाऱ्या हिरोईनच्या प्रेमात पडला. कदाचित ते आधीपासूनच असेल पण तो, आणि बरं त्याने आता
जेव्हा त्याच्या मनात आलं तेव्हाच बोलून टाकावं की नाही, पण त्यांनी त्याच्या त्या मनातल्या भावनेला खूप फुंकर मारली बिरली. नेमका अंतिमचा प्रयोग ज्या दिवशी होता त्या दिवशी दुपारी त्यांनी तिला प्रपोज मारलं कॉलेज. हां, प्रयोगाच्या आधी म्हणजे संध्याकाळी 5 वाजता प्रयोग होता आणि आम्ही जनरली सगळे सकाळी 11 साडे11ला येऊन टेम्पो भरायचा आणि भरतनाट्य मंदिरवरती जायचं असं हे असताना. बरं, आता हे सगळं म्हणजे आपले जे परिचित असतात तसे काही जण हे होते. त्यांनी एकाने, मी एम्पी थिएटरमध्ये बसलो होतो आमच्या रिक्रिएशन हॉलमध्ये, रिहर्सल हॉलमध्ये. तिथे एकजण धावत आला, समीर जोशी होता बहुतेक. सम्या धावत आला, योग्या तुला कळलं का काय झालं? म्हटलं काय आता, म्हणजे काय कळलं का? तर म्हटलं काय, अरे आपल्या त्या ह्यानी तिला प्रपोज केलं. म्हटलं कुठे? तो म्हटलं मेन बिल्डिंगपाशी. आई शपथ. म्हटलं मग आता काय झालं? काय नाही, ती बात आहे कशी ना बोलणारेच. बरोबर तेवढाच डायलॉग त्यांनी ऐकला होता. मग ती काय म्हटली तर ती म्हणली मूर्ख आहेस का तू? ह्या डायलॉग त्यांनी ऐकलेला होता. बरं म्हटलं मग ज्यांनी प्रपोज केलं तो जो माझा हिरो आहे तो कुठं गेला आहे? तर तो म्हणला नाही, तो येतोय सावकाश. आणि चेहऱ्यावरनं कळा उतरलेली कळत होती. खूप अपेक्षेने त्यांनी विचारलं. बरं, हिरो हिरोईन असल्यामुळं सतत एकत्र काम करत होते, त्यामुळे त्यांनी गॅरंटेड ठरलं होतं की ही आपल्याला हो म्हणणार. काय नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आपला अभिनय, आपलं हे वगैरे आपल्या ह्याच्यात होते. चेहरा पाडून बसला होता कोपऱ्यामध्ये हे करतो. मी म्हणलं आता चला आता सेट आवरा. आणि म्हटलं ह्याला पहिलं दूर करूया, तू टेम्पोतनं जा म्हणलं भरतनाट्याला, आणि आम्ही सगळे पुढं होतो. तर तो म्हणला बरं मी येतो मागणं. म्हणलं तुम्ही वा पुढं. म्हणलं आम्ही निघतो. मग आम्ही निघालो. मला असं वाटलं तो टेम्पोत नाही येईल. फर्ग्युसनच्या बरोबर समोर, आता तिथं कमर्शियल बिल्डिंग झाली आहे, पण पूर्वीची जी एक कमर्शियल बिल्डिंग होती तिथं एक रेस्टॉरंट आणि बार होता, स्टेपिन नावाचा बार होता. आणि जे फर्ग्युसनमध्ये साधारण 20 वर्षाच्या पुढे असायचे ते बरेच जण पहिली बिअरची चव तिथे चाखायचे किंवा जे काय असेल ते पहिलं त्या स्टेपिनमध्ये. हे गृहस्थ दुपारी जेवणानंतर तिथे स्टेपिनला गेले आणि किती प्यायला होता मला माहिती नाही, पण 4 वाजता जेव्हा तो आला, तर भरतनाट्य मंदिरमध्ये बॅकस्टेजला विंगेमध्ये मी उभा होतो एंट्रीच्या आधी, आणि मला वास आला बिअर झाला. म्हटलं कोण प्यायलं इथं, काय हे केलं? तर हा शेजारी उभा नुसते श्वासोच्छ्वास करत होता. मला काही कळलं नाही. बरं, अपेक्षित नाही की तो पिऊन आला असेल. बरं, मी नीट पाहिलं असतं तर मला कळलं असतं की तो झुलतोय, त्याला किक बसली आहे, हे मला सगळं कळलं असतं. पण माझ्या ह्याच्यामध्ये मी होतो. आणि नाटक सुरू झालं तर तो बरळायला लागल्यासारखा बोलायला लागला, अतिशय हळू आवाजात काहीतरी बोलायला लागला. आणि प्रेक्षकांमधनं आवाज आला, आवाज. तर आता नेमका त्याच्या डायलॉगच्या त्या आवाजच्या नंतर ह्याच्या डायलॉगमधला शब्द होता नाही करणार, असा नेमका योगायोगाने डायलॉगमध्ये तो शब्द होता. त्यांनी ते 2 शब्द इतक्या जोरात घेतले आणि बंपर लाफ्टर आला लोकांमधनं. आणि मग त्यात काय असतं की ती सावकाराच्या यांनी उपाशी राहिलेली असते आणि ती गेलेली असते आणि तो तिला उचलून अंत्यविधीसाठी घेऊन जातो हे करायला. हां, हिरोईन असते. आता तिला उचलायचं होतं. प्रॅक्टिसमध्ये तो उचलत होता, पण प्रॅक्टिसमध्ये 3 बिअर प्यायलेल्या नसतात, त्यामुळे तो उचलायला गेला, तो स्वतःच तिच्या अंगावर पडला पोटावर असं बंप. बरं, तो आला की लोक हसायला लागत होते, म्हणजे सीन टू सीन. हो, आणि तो रडतोय बिडतोय आणि त्यात ते प्रेत, त्यात प्रेमभंग जिच्याबरोबर झाला आहे तीच प्रेतासारखी. त्यांनी सगळं अभिनय त्याचा गाळीव पूर्ण जो काय असेल तो सगळा गळून झाला आणि उचलायला गेला आणि खाली पडला. बरं, खाली पडला, तिला कळलं, बरं बऱ्यापैकी 2-1 फूट उचलून खाली पडला. त्यामुळे तिने हात टेकले, तिला लगेच लक्षात आलं प्रेताचे हात टेकले म्हणल्यावर आणखी नाही. म्हणजे आत्ता आपण खूप हसतोय किंवा मी ते लिहितो पण आहे माझ्या सगळ्या नाटकांच्या ह्याच्यामध्ये, पण त्यावेळेला विंगेत माझं जे काय होतं ना, आपलं आपुले मरण पाहिले मी डोळा जे म्हणतो ना आपण, की एक आपण हे केलेलं सगळं बर्बाद झालेलं कसं बघायचं आपल्याच हातून. आणि पडली ती सबशेल एकांकिका पडली अंतिमला जाऊन. आणि मला मिळालं बक्षीस, कारण एक ग्रुप जो शेतकऱ्याच्या कुटुंबातला होता तो त्याच्यामुळे सगळा बिचाऱ्याचा त्याच्या दारू कामामुळं बिअर पिल्यामुळं सगळे होतं, पण सावकाराच्या कुटुंबाचा जो भाग होता आमचा तो कायम चांगला व्हायचा, कारण मग स्टेजवर सगळे शुद्धीत असलेले यायचे. सो मला बक्षीस मिळालं उत्तेजनार्थ. पण एकांकिका हे झाली, म्हणजे तो आज आम्ही जेव्हा समोर, तो मित्र आहे आज एक गप्पा मारणार लेखा तुझ्यामुळे हे झालं वगैरे, छान एन्जॉय करतो आम्ही. पण त्यावेळेला जे काय त्याचं झालेलं होतं, काय करू शकणार होतो? नाही, काही कारण नाही. ती तेव्हाच म्हणली ना मूर्ख आहेस का तू, असं म्हणल्यानंतर संपलं ना सगळं. बरं, ती फर्ग्युसनमध्ये ना 2 कल्चर असतात, एक असं टिपिकल मिडल क्लास ह्याच्यातले आणि एकदम हाय क्लास असतात. तर ती त्या हाय क्लास ह्याच्यातली होती, त्यामुळे ती बोलताना हां आपल्यासारखे होते सगळे. ती बोलताना सुद्धा मॅच वगैरे अशी होती, त्यामुळे ती मराठीचा खूप अभ्यास करूनच ती बोलत होती.
पण ती काम चांगलं करत होती, असं होतं ते. नाही खरं म्हणजे किंवा विसरलोय होते एकदा. म्हणजे काय झालं, पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा पाडण्यासाठी सुद्धा एक मजा असते, त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केली जाते. जे संघ असे हिरिरीने उतरतात तर दुसऱ्याची एकांकिका हे कशी करावी ह्याच्यासाठी सुद्धा एक हे असतं. तर ना आमच्या ग्रुपमध्ये एक असं हे होते की ज्याच्या मोठ्या भावाला लहान मूलबिल झालेलं होतं, तर त्याला बोलवून बसवलं होतं प्रायमरी राऊंडला. आणि त्याला फक्त एवढंच सांगितलं की तुला असं टॅप केलं की मोठ्यांदा विचारायचं बाबा हे कधी संपणार, जे समोर चाललेलं आहे ते. आणि एक अत्यंत बोर एकांकिका चालली होती, कॉलेज कुठलं वगैरे आठवत नाही. आणि वडील तो आमच्यातलाच एक होता, त्यांनी टॅप केलं साधारण 12व्या मिनिटाला. आणि त्या पोरं, ते इनोसंट बाळ, ते पोरगं किती 5-1 वर्षाचं असेल, त्यांनी टॅप केल्या मोठ्यांदा उभं राहून त्यांच्यापेक्षा डबल आवाजात विचारलं समोर जे काय चाललं होतं, बाबा हे कधी संपणार. आणि म्हणजे एक पॉज गेला आणि इतका जोरदार लाफ्टर. आणि स्टेजवरचेही दोघं हसायला लागले की ज्यांना हे जाणवत होतं की आपल्याच्यानी काही बरं चाललेलं नाही आहे, जे काय चाललं आहे ते. पडली ती एकांकिका, पुढं चढताच चढेना जे काय. किंवा एकदा असंच झालेलं होतं, एका एकांकिकेमध्ये विंगेमधनं एक अबला तरुणी खूप जोरात पळत येते आणि वाचवा वाचवा वगैरे असं सगळं करून त्या कोणाला तरी धरते आणि मला वाचवा हे करून, काही मागणं गुंड लागले असतील और काय झालेलं असेल. आणि तो अतिशय प्रौढ असतो आणि तो असं विचारतो, बाळा कुठून आलीस तू, असं विचारून मी इकडून आवाज टाकला, विंगेतून. ती मुलगी, जसं तुम्ही हसताय तसं ती मुलगी हसायला लागली, ते प्रौढ बाबा हसायला लागले, संपली एकांकिका. म्हणजे एखाद्या ह्याच्यामुळे सुद्धा ते जाऊ शकतं. असे खूप मजा केल्या. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की तुमचं जर चोख चालू असेल तर कधी कोणी हे करत नाही, पण बोरच झालेलं असेल आणि हे झालेलं असेल तर लोक कितीही तुम्ही माणसं एकेका शेजारी एक ब्लॅक कॅट कमांडो आणला तरी जिथं पडायची तिथं पडतेच ती एकांकिका, असं वाटतं. आपण बघायची एकपात्रीबद्दलच बोलू. जर तुम्ही मी विनायक दामोदर सावरकर हा एकपात्री प्रयोग केला होता, तर त्याची सुरुवात कशी झाली मुळात? कारण सावरकर हा विषय तुमच्यासाठी फार जिव्हाळ्याचा आणि एक वेगळा वेब सिरीज पण तुम्ही आणताय, तर त्याबद्दल काय सांगाल? कसे तुम्हाला प्रतिसाद मिळाले लोकांकडून त्याबद्दल? सावरकरांच्या बाबतीत माझं असं झालं की साधारण 10वी पासून जवळजवळ आत्तापर्यंत एक कुठल्या तरी आपण म्हणतो ना मेंदूच्या एका कोपऱ्यात किंवा विचारांच्या एका कोपऱ्यात ती सतत धगधगतच असतं. रंगकर्मी म्हणून मी वेगळ्या फॉर्ममध्ये सावरकर मांडायचा नेहमी प्रयत्न केला, नाटकवाला म्हणून किंवा चित्रपटाच्या ह्याच्यातला. एक म्हणजे पहिलं मी बाबूजींच्या सिनेमाच्या ह्याच्यामध्ये बासू भट्टाचार्य जेव्हा ज्या काळामध्ये दिग्दर्शक होते, जेवढा काल, त्यांना असिस्टंट म्हणून होतो. सो मला तेव्हापासून मी त्या सावरकरमध्ये. त्याच्या आधी मी जन्मठेप जे सावरकरांचं पुस्तक आहे त्याचं नाट्य रूपांतर केलं होतं आणि जवळजवळ 32 कलाकारांमध्ये आम्ही ते सादर करायचो. पुण्यामध्ये डॉक्टर हेडगेवार समिती म्हणून समिती आहे, त्यांच्या स्पॉन्सरशिपमधनं आम्ही हे केलं होतं आणि 41 प्रयोग त्याचे केले होते. आणि छान 2 मजली सेट, तो तुरुंगाचा वगैरे असं सगळं जन्मठेपेचा कालखंड अख्खा आम्ही त्याच्यात उभा करायचो. सो त्याच्यानंतर मग 96 साली मी एक DD सह्याद्रीवरती एक 6 एपिसोड्सची, ज्याला आपण मिनी सिरीज म्हणू, पण 6 एपिसोड्सची फक्त सावरकरांचं बालपण ते लंडनला ते निघतात तिथपर्यंतचा कालखंड, म्हणजे मग टिळकांचा त्यांचा परिचय, विदेशी कपड्यांची होळी वगैरे, हा जो कालखंड आहे त्याचे 6 एपिसोड्सची मी मालिका केली. ती DDवर प्रदर्शितसुद्धा झाली, स्वातंत्र्यवीर या नावानेच झाली. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की मला अजून लोकांपर्यंत, म्हणजे आत्तापर्यंतचे जे फॉर्म यूज केले त्याला कसं थिएटर किंवा हे खूप गरजेचं होतं. मला स्वतःला असं वाटलं की आपण एकल नाट्याच्या माध्यमातून जेवढं लोकांपर्यंत पोचता येईल, कारण तोपर्यंत सावरकरांवरती अश्लाघ्य टीका सुरू झालेली होती, हे करतं. मग मी एक कलाकार म्हणून काय उत्तर देऊ शकतो, ते काय बोलतात त्याला उत्तर देण्यापेक्षा आपण आपली लाईन मोठी काढावी, रेग मोठी काढावी, असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी विनायक दामोदर सावरकर हा जवळ 1 तास 40 मिनिटाचा एकपात्री प्रयोग, त्यांच्या जन्मापासून ते जन्मठेपेच्या म्हणजे सेल्युलर जेलच्या कालखंडापर्यंतचा तो मर्यादित होता. त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल्स आम्ही यूज केले होते, स्लाईड्स यूज केले होते. म्हणजे एका अर्थी तो थोडासा डॉक्युड्रामासारखा असायचा, ऑथेंटिक फोटोज त्याच्यामध्ये होते. आणि त्याचं स्वरूप असं ठेवलेलं होतं की त्याला थिएटरच पाहिजे असं नाही, ते कुठेही मी
आत्ता या इथं कोपऱ्यामध्ये सुद्धा म्हणजे बाजूनी तिन्ही बाजूनी प्रेक्षक बसले तर या कॉर्नरमध्ये सुद्धा तो सादर करता येईल. एक मोडा आणि मागं स्लाईडला हे करण्यासाठी म्हणून स्क्रीन अशा ह्याच्यावरती तो करायचा आणि त्याला खूप जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे जवळजवळ 200 प्रयोग त्याचे झाले आणि मी ते मिशन घेऊनच केलं. म्हणजे एक त्याच्या आधी कुठेतरी सावरकरांबद्दलचा आदर भक्ती वगैरे असेल, पण नंतर मग जेव्हा विचारांची हे सुरू झाली त्यावेळेला म्हटलं हे मिशन म्हणून आपण केलं पाहिजे आणि मग मी ते मिशन म्हणून करत गेलो. मग मला असं जाणवलं की आपण सावरकर पुन्हा नाटकापेक्षाही वेबसिरीज हा फॉर्म खूप चांगला आहे आणि मग वेबसिरीजच जर करायची असेल तर ती म्हणजे जसं विश्राम बेडेकरांनी जेव्हा ते पहिले पटकथाकार होते, विश्राम बेडेकरांना बाबूजींनी ॲप्रोच केलं होतं, तर त्यावेळेला बेडेकरांनी असं सांगितलं होतं की सावरकर एका सिनेमामध्ये बसूच शकत नाहीत, त्याचे 3 सिनेमे होतील वेगळ्या वेगळ्या कालखंडांचा विचार केला तर तसं मला असं वाटलं की सिरियल किंवा नाटकामध्ये आपण खूप मर्यादित हे मांडतो. मग सावरकर माणूस म्हणून, सावरकर राजकारणी म्हणून, सावरकर विचारवंत म्हणून, सावरकर साहित्यिक म्हणून, सावरकर नाटककार म्हणून, तत्त्वज्ञ म्हणून हे सगळं जर मांडायचं असेल, क्रांतिकारक म्हणून, तर मग आपल्याला वेबसिरीज आणि त्याचे सीझन्स यायला पाहिजेत. म्हणजे आत्ता तरी 4 सीझनमध्ये आमच्या डोक्यात आहे की 10-10 एपिसोडचे 4 सीझन करायचे आणि ज्याच्यामध्ये वेगळे टप्प्यांमधले सावरकर मांडायचे. सो मग त्याचं लिखाण आत्ता सुरू झालं आणि त्यातला लहानपणचा जो भाग होता तो सगळा माझा शूट करून झालेला आहे. पण तरी अजून महाविद्यालयीन या कालखंडामधला पहिल्या सीझनमधलंच काम राहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की मग वेबसिरीजमध्ये मला जे मला सावरकर म्हणून मांडायचं आहे किंवा त्यांच्या आयुष्यातल्या ज्या प्रसंगांना हे करून त्या सगळ्यासाठी मग हा फॉर्म सगळ्यात चांगला आहे असं मला वाटतं. पण मी विनायक दामोदर सावरकर चालूच आहेत, प्रयोग चालूच आहेत, ते थांबलेले नाही आहेत. सो ते चालू आहेत त्याचे. मला थोडंसं चित्रपटाकडे यायचं होतं. लिमिटेड माणुसकी हा तुमचा इफ आय नॉट रॉंग हा 95 साली पहिला चित्रपट. हो हो. एक अभिनेता म्हणून तुम्ही अभिनेता म्हणजे छोटा सीन आहे ते, इन्स्पेक्टर होतो आणि त्याचा मी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक होतो. सो त्यामुळे आता अगदी मोकळेपणी सांगायचं झालं ना तर ऐन वेळेला काही गोष्टी घडल्यामुळे हातातला रोल जाणं किंवा आपल्याला न सांगताच हे करणं वगैरे ह्याचा पहिला दणका किंवा पहिला अनुभवच मला लिमिटेड माणुसकीमध्ये मिळाला. म्हणजे मला अगदी स्पष्ट आठवतं आहे की नचिकेत जयू या दोघांनी मिळून तो दिग्दर्शित केला होता, ज्यांनी 22 जून 1897 केलेला होता, त्याचे ते दिग्दर्शक होते. MP थिएटरमध्ये फर्ग्युसनच्या मी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांचा महोत्सव होता आणि त्यावेळेला त्या भेटायला आलेल्या होत्या. नचिकेतशी पण बोलणं झालं होतं. तर रजित कपूरनी जो रोल केला होता त्या रोलसाठी त्यांनी मला तेव्हा हे केलेलं होतं की प्रमुख भूमिका, लिमिटेड माणुसकीमधली प्रमुख भूमिका त्यांनी मला सांगितलं होतं की तुला ही करायची आहे. आणि नंतर 15 दिवसात काय किल्ल्या फिरल्या, काय झालं, काय कुठल्या हे झालं मी ते विचारायला गेलो नाही. पण नंतर त्यांचं हे आलं की योगेश नाही होऊ शकत आहे. मग हेही त्यांनी स्पष्ट सांगितलं नचिकेतनीच की प्रमुख भूमिकेसाठी नाही तुझा विचार करता येणार आहे की तुझ्या कपॅसिटीबद्दल नाही, आमच्या काही अडचणी आहेत आणि पण तू मग मला असिस्टंट म्हणून काम केलेलं आवडेल आणि मग त्यातला एखादा रोल तू करू. ही माझी पहिली संधी होती, ती काही मला सोडायची नव्हती. त्यामुळे मी ते ॲक्सेप्ट केलं. त्यात मला शिकायला खूप मिळालं. पर्टिक्युलरली नचिकेत आणि जयू पटवर्धनांच्याकडनं मला ते काय पद्धतीने कला दिग्दर्शनाचा विचार करतात ते त्याच्यामधले मास्टर होते असं मला वाटतं आणि ते काय पद्धतीने विचार करतात ते मला त्यावेळेला खूप चांगलं शिकायला मिळालं. रादर प्रोडक्शन म्हणजे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, त्यातल्या पोस्टला मी एवढा नव्हतो पण प्री आणि प्रोडक्शन ॲक्च्युअल शूटिंग याला मी असल्यामुळे मला तो सगळा माहोल, तो सगळा कालखंड, काय काय येतात अडचणी येतात, शेड्युलिंग म्हणजे काय, हे सगळं त्यावेळेला मला चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट अनुभव घेता आला त्याचा. सो तो माझा एक चांगला अनुभव आहे. पण दोन्ही अर्थाने चांगला की तुम्हाला बाजूला केलं जातं तोही अनुभव मला आणि ते पचवता आलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना यश अपयश हे दोन्ही पचवता आलं पाहिजे. त्याची सुरुवातच मुळात माझ्या प्रत्येक अशा याच्यामधनं झालेली आहे असं मला वाटतं. बरं, अचानक हा एक चित्रपट होता जो तुम्ही डिरेक्ट केला होता, त्यात रीमा लागू देखील होत्या, मोहन जोशी, रीमा आणि शरद. तर अशा दिग्गज कलाकारांना डिरेक्ट करणं कितपत चॅलेंजिंग आहे? म्हणजे तेव्हाही नाही, कारण रीमा लागू एक वेगळ्याच पट्टीतल्या त्या कलाकार, तर त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव तोपर्यंत झालं असं होतं की नाटक किंवा नाट्यलेखन असेल किंवा अभिनय आणि हे असेल या सगळ्यांच्या बाबतीत त्यांना मी परिचित झालेलो होतो. म्हणजे हा कोणी जरी पहिला सिनेमा असला तरी
ऐरागैरा नाही आहे. कोणीतरी एक घेऊन येतो एक स्क्रिप्ट आणि आपल्याला आवडते आणि त्याच्यामागे खूप खूप विचार आहे आणि लिखाणवाईजही प्रत्येकाला स्क्रिप्ट देऊनच त्यांच्याकडनं म्हणजे हे केलेलं होतं. त्या सिनेमाच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडून मला कुठलीच कधीच अडचण आली नाही. म्हणजे की हा कोण करणार, हा काय करणार, किंवा अशा कुठल्या सजेशन्सही आल्या नाही की तुला काही येत नाही म्हणून आम्ही समजावून सांगतो आहे, असंही काही झालं नाही. खूप छान पद्धतीने झालं. पण माझं स्वतःचंच त्या सिनेमाच्या बाबतीतलं हे असं होतं की तो माझा अगदीच प्राथमिक दर्जाचा सिनेमा होता असं मला स्वतःला वाटतं. मी नाटकच शूट केलं होतं. सिनेमाची म्हणून जी भाषा असते ती मी त्यात वापरलीच नाही किंवा ती मलाच कळत नव्हती. मी माझ्याच नाटकाच्या, माझ्याच संवादांच्या, त्या नाटकातल्या प्रसंगांच्या माझ्याच प्रेमात पडलेलो असल्यामुळे मी फक्त ते एका अर्थी म्हणतो ना आपण 3 कॅमेरा सेटअपमध्ये नाटकच शूट केल्यासारखं ते नंतर जेव्हा मी बघत होतो त्यावेळेला मला जाणवलं. आज कदाचित मी अचानक करीन त्यावेळेला मी आणखीन चांगल्या पद्धतीने सिनेमा म्हणून तो करीन. सो जे काय 3-4 सिनेमे केले त्या प्रत्येक टप्प्यावर मी छान एक एक गोष्ट शिकत गेलो की भाषा सिनेमाची किंवा हे शिकत गेलो. तर तो अगदीच प्राथमिक चित्रपट होता असं मला वाटतं. कारण डिरेक्टर म्हणून तुम्ही बोलला ते बरोबर आहे. दिग्दर्शक म्हणून नाटकाची वेगळी भाषा आहे, चित्रपटाची बरोबर वेब सिरीजची एक वेगळी भाषा आहे. बरोबर. तर थोडंसं आता हिंदी चित्रपटाकडे वळूयात की दृश्यम 1 असेल, 2 असेल, उरी असेल, भन्नाट पोलीस हा आम्हाला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बघून एक म्हणतात ना की काय म्हणतात त्याला नॉर्मल लाईफ मधले जे पोलीस असतात ते एक प्रेक्षक म्हणून ते कनेक्शन दिसतं आम्हाला. तर दृश्यम 1, दृश्यम 2 आणि त्याच्या आठवणी काय, अजय देवगण असेल, तब्बू असेल आणि उरीमध्ये विक्की कौशल असेल, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि किस्से घडलेले काय? दृश्यमचा हे असं आहे की निशिकांत कामत जेव्हा दृश्यम 1चं कास्टिंग करत होता तर त्यावेळेला माझ्या मते कमळ्या बिमळ्या यांच्या बरोबरीनेच मला त्यांनी बोलवलं. म्हणजे मुळात माझ्या बाबतीत एक असं की मला खरं सांगायचं अभिनय खूप आवडत नाही. मी खूप बरा करतो हे मला माहिती आहे. पण तरी माझं स्वतःचं याच्यातलं मत आहे की ॲक्टिंग इज नॉट क्रिएशन, ॲक्टिंग इज अ क्राफ्टवर्क. क्रिएशन हे रायटिंग, टीचिंग, डिरेक्शन ज्या माझ्या बाकीच्या 4 गोष्टी आहेत त्याच्यातल्या 3 गोष्टी की जिथं नवं काहीतरी घडतं. ॲक्टिंगमध्ये नवं काहीच घडत नाही. ॲक्टिंगमध्ये तुम्ही नव्याने आविष्कार केल्याचा आविर्भाव आणता, जे की कोणीतरी लिहून ठेवलेलं असतं आणि जे कोणीतरी कॅमेऱ्याच्या पलीकडनं तुम्हाला सांगत असतं. सो ॲक्टर इज अ पपेट जो अनेकांच्या हातातलं हे असतो आणि तो फक्त एवढंच आहे की तो त्याच्या सगळ्या क्षमता वापरतो. तर त्यामुळे मी काही खूप असा टिपिकल ॲक्टर असा नव्हतो. म्हणजे एक काम संपलं की दुसऱ्यासाठी शोधाशोध वगैरे असं काही नव्हतं. आणि निशिकांत हा आमचा कॉन्टेम्पररी म्हणजे स्पर्धा बिर्धा असं सगळं करणारा हे असल्यामुळं त्यांनी 2दा-3दा विचारून घेतलं की हा नक्की करणार आहे ना ते बघा. कारण त्यांना मराठी फेस हवा होता दृश्यमसाठी, कारण मराठीच इन्स्पेक्टर होते सगळे आणि त्यांना तो कमळ्याच्या अगेन्स्ट खूप सोबर दिसणारा हवा होता. म्हणजे 2 ते वृत्ती दिसाव्यात त्या ह्यानी तो हवा होता. तर त्यामुळे माझं लुक टेस्ट आणि हे सगळं झाल्यावरती ते माझ्यासाठी वेंचरच होतं पहिल्यांदाच हिंदी याचं. पण ही सगळीच माणसं आपलीच असल्यामुळं आम्ही तर फारच एन्जॉय केलं. म्हणजे कमळ्या एक क्षण गप्प बसूच शकत नाही कुठंही आणि त्यात आमच्या माझी साथ मिळाल्यानंतर व्हॅनिटीपासून ते फ्लोअरपर्यंत म्हणजे शेवटी निशिकांत एकदा कमळ्या एवढं म्हणायचं शेवटी इतकं मागच्या बाजूला काहीतरी चालू असायचं की मग प्रथमेशही आला फर्स्ट ह्याच्यामध्ये. मग प्रथमेशचा माझा आणि कमळ्याचा एक व्हिडिओ कुणीतरी तो शूट केलेला आहे, व्हायरल नाही झाला तो. त्याला असं मराठी साहित्यावरनं आम्ही काहीतरी बोलतोय वगैरे ड्रामाच होता तो आणि मजा केली. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये शूटिंग त्यामुळे पण एक कम्फर्ट झोनमध्ये आम्ही काम करायचो. आणि मग ना या तब्बू किंवा अजय देवगण वगैरे ते थोडे कसं ना स्टार्स असते पण तरी ते ऑन फ्लोअर अतिशय नॉर्मल असतात पण आलूफ असतात आपल्या व्हॅनिटीमध्ये. नाही मराठीत नाही. आणि हे एक काय म्हणतो काय घोळ आहे मला माहीत नाही पण हिंदी फ्लोअरवरही माणसं इंग्लिश बोलतात. ते सगळेजण सतत इंग्लिशच बोलायचे पण आम्हीच असे होतो आम्हाला मुळात इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करता यायचं नाही. त्यामुळे सुरुवात हिंदीतनं असायची नाही तर मराठीत बोलायला सुरुवात करायचो आम्ही. पण अजय देवगणचं एक हे असं आहे की बाकी ते किती अलूफ असतील सगळ्या ह्याच्यापासून पण रिहर्सलला फ्लोअरवरती कितीही समोरच्यांनी 4 वेळा रिहर्सल मागितली तरी ते तेवढ्या यांनी रिहर्सल देतात. म्हणजे हा जो प्रोफेशनलिझम आहे हा शिकण्यासारखा असतो या लोकांचा की तो करायचा म्हणजे करायचा. म्हणजे मलाच 2दा असं वाटलं मला एकदा करावं असं वाटतं तर ते हां कोई बात नाही चलो कर लेते. इतक्या सहजरित्या ते व्हायचं आणि ते करायचं आहे आणि मग त्याच्यात कुठेही
त्याचे त्यातले स्टार टँट्रम्स आणि हे कधीच नसायचे, ना तब्बूचे ना ह्यांचे तिथे. आणि मराठीचे असल्यामुळे कुणी फंबल मारला हे केला, त्यातल्या आपल्यातल्या मारल्यानंतर असिस्टंट डिरेक्टरपासून सगळे निशिकांतचे जे होते ते हसणं बिसणं हे सगळं चाललेलं असायचं. तर माझा एक डायलॉग होता, मी पेनड्राईव्ह देतो, ICCI बैंक के CCTV फुटेज का CCTV फुटेज है, CCTV फुटेज का पेन ड्राईव्ह आहे त्या ह्याच्यामध्ये. तर सगळेजण असे नजर लावून होते की, कारण इतके दिवस दुसऱ्यांना हसत होतो जे काय हे करायचं. कमळ्या बिमळ्या तर म्हणला आज योगेश 100% मास्तर म्हणत होतो, मास्तर 100% फंबल होणार म्हणले. असे सगळे म्हणजे कोणालाही म्हणजे तब्बू बिबू नाही हे माहिती होतं की आता हे सगळेजण त्याची वाट पाहत आहेत की हा फंबल होणार. कारण बरं ते इतकं ट्रिकी टंग ट्विस्टिंग डायलॉग होता तो की ICCI बैंक के CCTV फुटेज का ये पेनड्राईव्ह आहे. आणि तो घाईघाईत म्हणायचं होतं ना, मी आलो सॅल्यूट केलं ते म्हणायचं आणि तो पेनड्राईव्ह देऊन निघायचं. कमळ्या बिमळ्या असे नजर लावून बसलेले होते, मी पण मनातल्या मनात. आणि अशी प्रॅक्टिस करून तुम्ही गेलात की हमखास फंबल होता. यस, टचवूड त्या दिवशी काही झालं नाही. बरं संध्याकाळी वगैरे तो शॉट चालू होता कसा बसा. मला माहिती होतं की ह्याच्यात माझी एक्सप्रेशन काहीही येणार नाहीत, आहे ते सगळं कॉन्सन्ट्रेशन ICICI बैंक के CCTV फुटेज का हे पेन ड्राईव्ह ह्याच्यात गेलेला आहे. पण तो काहीही न करता हे घेतला. तर तबू और एक लेते हैं असं नाही म्हटलं, हो गया ना अभी हो बंपर. कारण ते सगळेजण वाट पाहत होते की मास्तर फंबल व्हायलाच पाहिजे या ह्याच्यामध्ये, कारण बाकीच्या सगळ्यांच्या फंबलला आम्ही हसत होतो. आणि आम्ही असं एखाद्याला झाडावर चढवायचो, मी आणि कमळ्या. असं मेकअप रूममध्ये व्हॅनिटीवरती हे करता करता आमचा तो हा होता प्रभूचं काम केलेला केट्या. तर तो मेकअप करत काहीतरी आवरत बसला होता आणि मी मागच्या बाजूला मी आणि कमलेश चव्हाण. तो म्हणतो काय रे काही कळतच नाही राव, आपण करतोय का नाही ते खरं ह्याला विचारलं पाहिजे मधनं निशिकांतला जाऊन. खरं मला तर नाही हे होत नाही म्हणला, कारण कळतच नाही आपण कसं करतोय काय करतोय आपलं. प्रभूचं बरं आहे म्हणला, तो डायरेक्ट विचारू शकतो हे करू शकतो. आणि म्हणला जरा इझिलीच केलं पाहिजे ॲक्टिंग, आपल्याला ते हे होतं. असं आमचं बोलत बसतो. शॉर्ट सुरू झाला कुठला तो, त्या मुलीला आम्ही शाळेमध्ये भेटायला येतो 3 जणं आणि तो विचारतो 2 ऑक्टोबरला, तो तिथं सांगते 2 ऑक्टोबरला गांधी जयंती होती वगैरे. तर हा आता इझी करायचं अशा ह्यानी गेला. मस्त ती रिव्हॉल्विंग चेअर होती, गोल फिरत बोलायला लागला. तिकडून आवाज आला निशिकांचा, प्रभू सर थिएटर नाही, आपल्याला कॅमेरासमोर करायचं आहे, फ्रेम बाहेर जात आहे तुम्ही. आणि आम्ही बंपर फुटलो, कारण त्याचं संपलं नाही. एकदा त्यांनी ते वर्किंगच त्याचं बंद झालं म्हणल्यावर तो 2दा-3दा चुकला हे झाला. आणि मग झाल्यानंतर तरी आता गप्प बसावं की नाही, तरी तो विचारायला गेला निशिकांतला कसं वाटतं ॲक्टिंग. बरं डिरेक्टरचं काय असतं, तुम्ही त्याला मध्ये डिस्टर्ब ठेव, कारण एक शॉट संपला की त्याच्या पुढच्या ह्याच्या तयारीत त्याच्या डोक्यात भले तो बाजू कोपऱ्यात सिगरेट पीत बसलेला असला तरी त्याच्या डोक्यात काही गोष्टी त्यात जर तुम्ही शहाणपणा करायला त्यात हा तिथं केट्या गेला, कसं वाटतं काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का ते तो जोरात. आणि हे बघायला मी कमळे तिथं कोपऱ्यात. तो म्हणला जेव्हा घाण होईल ना तेव्हा मी सांगेन, ज्या अर्थी मी काही बोलत नाही त्या अर्थी बरं अजून पुढे 21 दिवस शूटिंग आहे, ह्याच्या पुढे मला हे विचारायला यायचं नाही, हे करायचं. तो असला भडकला माझ्यावरती माझ्याकडं, कारण आम्ही फुटलेलो होतो, हसत होतो दोघं. बात येऊन शिव्या बिव्या आई बहिणी तुमच्यामुळे होतं, इम्प्रेशन बॅड होतं वगैरे वगैरे. सो अशा धमाल आमच्या कंटिन्यू चालू होत्या. दृश्यम 2ला तो नव्हता पण मी आणि कमळ्या होतो, त्यामुळे ती एक जोडगोळी असल्यासारखं जातं काहीतरी करायचं. हो निशिकांत कामत नाही हेच फिलिंग होतं, बाकी दर्जा किंवा याच्यावरती कुठं हे नाही. पण निशी नव्हता म्हणजे ते सगळ्यांनाच जाणवत होतं. म्हणजे तब्बू असेल, अजयजी असतील, या सगळ्यांनाच ते जाणवत होतं की तो नाही आहे, दृश्यम 2साठी तो नाही आहे आत्ता आपल्याबरोबर. दरवेळेला म्हणजे फ्लोअरवर कायम आठवण यायची त्याची, निशी असता तर असं करायचा, निशी असता तसं करायचं, कायम आठवण यायची त्याची. अक्षय खन्ना नाही, या हिंदी यांच्याबरोबर किंवा जे काय स्टार्स किंवा यांच्याबरोबर एक असं ना ते तसे कनेक्ट होत नाहीत फ्लोअरवर. त्यांचा ग्रुप असतो, त्यांचं हे असतं ते, त्यामुळं पण कामाला चोख असायचे. आमचं ते तसंच व्हायचं ना की इन्स्पेक्टर आणि या रँकचे आम्ही सगळे जे काय सेकंड लीड म्हणू आपण किंवा सेकंड हे म्हणू, त्यांचा आमचा वेगळा ग्रुप व्हायचा. त्यातल्या त्यात मग तब्बू आमच्याबरोबर बऱ्यापैकी
बोलायची, गप्पा मारायची किंवा हे करायची. किंवा रजत कुमार जो होता तो रजत कुमारच ना, तो तिचा नवऱ्याचं काम केलेला रजत कुमार, तो बऱ्यापैकी थिएटर बिटर केलेला किंवा त्याला वेल नोन वेल रीड आणि हे होता मराठी थिएटरच्या बाबतीत. सो तो खूप बऱ्यापैकी गप्पा मारायचा. मध्ये युनिव्हर्सिटीत मी आहे, कारण त्यावेळेला नेमका आमच्या परीक्षा व्हायच्या. म्हणजे मी अक्षरशः मुंबईला शूट करायचो आणि कारण इथं सीलवरती माझी सही करावीच लागायची ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळं. तर त्यांना ते कळायचं नाही, तू का सारखी जा ये करतो. मग तिथं असं आहे म्हणल्यानंतर मग त्या चर्चा किंवा हे त्या गप्पा व्हायच्या. पण बाकी हे अजय किंवा हे त्यांच्या याच्यात असायचं, व्हॅनिटीज आणि त्यांच्या याच्यामध्ये. उरीचा काय? उरीचं गंमत अशी आहे की उरी हे मला माझ्या चेहऱ्यामुळं काम मिळालं खरं सांगायचं तर, की त्याचा जो साधर्म्य आहे मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याबरोबर, त्यामुळे मला तो रोल मिळाला. तो रोल जेव्हा मिळाला त्याची सुद्धा गंमत आहे की दृश्यमचा जो विकी सिदाना म्हणून जो कास्ट डिरेक्टर आहे तो त्या याच्या काय नाव आहे डिरेक्टरचं याच्या उरीच्या, आदित्य धरला दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी तिथे गेलेला होता आणि त्यांनी व्हाईटबोर्डवरती शॉर्टलिस्ट झालेल्या कलाकारांची नावं आणि कॅरेक्टर वाचले. तर त्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टर असं लिहिलेलं होतं, क्वेश्चन मार्क केला होता, नाव नव्हतं तिथं. तर त्यांनी विचारलं की काय एक्सपेक्टेड आहे ते म्हणले की मनोहर पर्रीकरांसारखा दिसणार असं. तो म्हणला माझ्याकडे एक चेहरा आहे म्हणले, माझ्या दृश्यममध्ये त्यांनी काम केलेलं होतं. मग त्यांनी आठवलं दृश्यममधला कोण वगैरे, पण ते काय त्यांना एवढं हे नाही. तर म्हणला मोबाईलवरती काही माझ्या हे दिसत नाही त्याचा फोटो, पण मी ऑफिसला गेलं की फोटो पाठवतो आणि तो काम करेल का नाही माणूस ते एकदा त्याला विचारून घेतो म्हणले. तर त्यावेळेला असं झालं होतं की मी माझ्या मुलाला 92% 10वीला पडलेले असल्यामुळे त्याला मी कबूल केलं होतं की आपण भारत फिरायचा हे करून. तर त्याप्रमाणे मी दिल्लीत होतो, त्याच्याबरोबर फिरत होतो. सो मला फोन आला त्यांचा की असं असं आहे, काय काम करणार का? ते म्हणले काय रोल आहे? तर ते म्हणले की असं असं आदित्य धरची एक फिल्म आहे आणि फिल्मच्याबद्दल मी आत्ता काही सांगणार नाही, त्याच्यामध्ये एक डिफेन्स मिनिस्टरचा रोल करायचा आहे. सो कधी म्हटलं पुढचे 20 दिवस मी येऊच शकत नाही म्हटलं, माझा दौरा ठरलेला आहे, बुकिंग सगळी झालेली आहेत, त्याच्यानंतरच मी आल्या फोन करतो. मग त्याप्रमाणे आल्या मी त्या विकी सिदानाला फोन केला. मग या आदित्यधरचं घर आहे 7 बंगलाच्या इथे, तिथे गेलो अंधेरीला. घराच्या शेजारचा फ्लॅट ऑफिस म्हणून त्यांनी कन्वर्ट केलेला होता. तर दारात पाहिल्याच त्यांनी मला सांगितलं की आप रोल कर रहे हो और मुझे ये बताना है कि पूरे फिल्म में आपको सिर्फ 7 डायलॉग्स है, आप करोगे लेकिन आप पूरे फिल्म में हो, आप पूरे फिल्म में जो प्लान हो रहा है उसका आपसे कंसर्न है. तुम्हाला काही कळे ना काय? म्हटलं काय आहे हे, काय आहे? मग त्यांनी सांगितलं की मी सर्जिकल स्ट्राईकवर फिल्म करतो आहे. म्हटलं मग मी केली, डिफेन्स मिनिस्टर म्हणून आहे आणि हे करू. आणि मग त्यांनी मला ते सगळं सांगितलं आणि तो म्हणला की तुम्हाला घ्यायचंच आहे, कारण मला चेहरा हे आहे, तर तुम्ही तुमच्या तारखा माझ्या याच्यामधल्या तुमच्या कन्व्हिनियंट तारखा, कारण सर्बियामध्ये शूटिंग झालं आहे सगळं, इथे नाहीच झालेलं ते. सो त्या तारखा मला सांगा सर्बियामध्ये आपण कधी हे करू. मग माझ्या त्या काय 6 दिवस लागणार होते. ते म्हणलं नाही तुम्ही द्याल, मी काय असं इतका बिझी आर्टिस्ट नाहीच आहे म्हणलं, नसतोच म्हणलं मी, तर मला तुम्ही सांगा हे प्रोजेक्ट मला करायचं आहे. मग त्याप्रमाणे घेतलं, शूटिंग झालं आणि त्याच्या ज्या लुक टेस्टला वगैरे विक्रम गायकवाडांनीच केलेलं आहे ना ते सगळं. तर माझ्या आधी परेश रावलांचं झालेलं होतं, त्यांना तो डोवालांसारखा अजित डोवालांसारखा लुक द्यायचा होता. आणि मला पाहिल्या बरं लहानपणापासून विक्रम माझ्या यंग याच्यापासून मला ओळखतो आहे. म्हणजे ते जे माझं पहिलं शिबिर झालं त्याला मेकअपच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी तोच आलेला होता, तेव्हापासून तो मला ओळखत होता. तर त्यांनी मला पाहिल्या सांगितलं याला काही करावंच लागणार नाही, फक्त त्याचं गाल त्यांच्यासारखे थोडे, तर इथं काही डेंचर्स आपल्याला लावावे लागतील, बाकी हा परफेक्ट आहे म्हणले. आणि ज्या दिवशी मी सर्बियामध्ये गेटअप करून आलो आणि माझ्या व्हॅनिटीमधनं चालत होतं, ऑलरेडी परेशजी आलेले होते हे करत, आणि एक विकी पण होता. म्हणजे ते सगळं पहिलाच हे होता, मुहूर्ताचा शॉट आमच्यावरच होता, पहिला डायलॉगच माझ्यावरचा होता, जो सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग होता त्यातला, की ISI वाले अपनी जनता को मरने देंगे लेकिन भारत को मतलब टेररिझम छोडेंगे नाही, असं जे काय त्यातल्या त्यात मोठं वाक्य होतं तेच मुहूर्ताचं होतं. आणि ते असे बघतच बसले ज्यावेळेला मी ते हातात त्या देवीचा तो हे घालून हाफ शर्ट घालून आणि असा करून आलो. ते म्हणले आप चल भी मनोहर भाई जैसे हो. मी म्हणलो माहीत नाही मला, मी माझ्यासारखाच चालतो आहे, कारण मी काही तो कसा तसा त्यांच्यासारखं बोलणं त्यांच्यासारखं हे असं काहीच केलं नाही. जे माझं आहे त्या पद्धतीने फक्त काही नाही ते माझ्यासारखं मी त्यांच्यासारखं दिसतोय मला माहिती होतं, बिकॉज ऑफ माझी
नाही 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 काही करायचं काही कारण नव्हतं, कारण डायलॉग्सच नव्हते तर कशाला उगीच. मग इव्हन बिहेवियर पण मी काही विशेष हे केला नव्हता. कदाचित तोच लोकांना मी जसा मी आहे तसा वावरल्यामुळे ती भूमिका झाली असं मला वाटत असेल. तर ते पहिल्यांदा म्हणजे मला ॲप्रिशिएट केलं ते कलाकारांनीच पहिलं केलं. आणि त्यावेळेला ते म्हणले म्हणजे हा आदित्यचा जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे तो म्हणला होता की बाकी तर सिनेमामुळे सगळे गाजतील, यांना काही डायलॉग आणि नसले आणि खूप कमी काम असलं तरी यांच्या चेहऱ्यामुळे हे तेवढेच लक्षात राहणार आहेत जेवढे की बाकीचे कलाकार हे होतील. आणि तसं झालं. म्हणजे गोव्यामध्ये माझ्या एंट्रीला किंवा मी जे पहिल्यांदा दिसतो त्यावेळेला गोव्यात लोकांनी टाळ्या वगैरे वाजवलेल्या होत्या थिएटरमध्ये की किती यांच्यासारखा दिसतो किंवा हे. आणि ते तेव्हा अगदी लास्ट स्टेजला होते, खूप आजारी होते. तर त्यांच्या घरी काही हे स्क्रीनिंग वगैरे केलं होतं, पण मला जाता आलं नाही. माझी त्यांचे खूप आधी माझी त्यांचा परिचय आणि भेट झालेली होती. म्हणजे तेव्हा मी त्यांच्यासारखं अजिबात दिसत नव्हतो. त्यांची पहिली मुख्यमंत्रीपदाची टर्म होती त्यावेळेला मी त्यांना गोवा कला अकादमीमध्ये भेटलो होतो. माझं नाटक घेऊन मी गेलो होतो आणि फेस्टिवलला ते आले होते. त्यावेळेला मग पुलंच्याबद्दल, कारण पु ल देशपांडे डेक्कन जिमखान्यावर आमच्या शेजारी राहायचे. सो पुलंबद्दल याच्याबद्दल वगैरे असं आम्ही गप्पा मारल्या होत्या त्यावेळेला. तर ती एक माझी त्यांच्याबरोबरची आठवण आहे. पण हा टोटल प्रवास खूप छान झाला, खूपच मस्त झाला उरीचा. आणि आज ओळख त्याच्यामुळे आहे असं मला वाटतं. मगापासून पोलिसांबद्दल बोलतोय तर क्राईम पेट्रोलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये दिसला आहात. तर क्राईम पेट्रोल बद्दल मला एक प्रेक्षक म्हणून विचारायचं होतं की जनरली की सतर्क राहा, सावधान राहा, पण खरंच त्याच्यामुळे प्रेक्षक सावधान होतात का की त्याचा दुष्परिणाम होतो की बोथ वेज? कारण त्याच्यामध्ये दाखवतात की क्राईम घडलाय आणि असं असं झालंय, सो पोलिसांनी काय केलं ते दाखवलं, पण कुठेतरी ते क्राईम ज्यांनी केलंय त्यांनी ज्या पद्धतीने केलंय तर ते पण लोकांना म्हणजे क्राईम करणाऱ्यांना ती एक आयडिया पण नकळतपणे देऊन जातो असंही म्हणू शकतो. तर त्या क्राईम वाईस वर्सा आहे. मुळात मला असं वाटतं की ज्याची प्रवृत्तीच क्रिमिनल आहे ना, तो क्राईम पेट्रोल बघो न बघो आळंदीत जरी त्याला नेऊन ठेवला तरी तो गुन्हेच करणार आहे, हे लक्षात घ्या. सो क्राईम पेट्रोलमुळे असं आयडियाज मिळू शकतात, मग तशा शोधाच्याही आयडिया मिळू शकतील किंवा पोलिसांनासुद्धा क्यूज कदाचित तशा क्लूज मिळू शकतात. सो क्राईम पेट्रोलमुळं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती आहे किंवा सावध मात्र माणसं होऊ शकतात. म्हणजे त्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी किरकोळ भुरट्या चोरांना दार उघडू नये, पाणी मागितलं तर हे राहावं किंवा आय कार्ड मागावं, मोबाईल नंबर हे करावा, किंवा मुली टॅक्सीतनं जात असतील तर कोणाला तरी एकाला कोणाला तरी सांगून ठेवावं या टॅक्सी नंबरमधनं. या काही गोष्टींनी सतर्कता वाढण्यासाठी नक्कीच क्राईम पेट्रोल असेल किंवा इतर कुठल्या अशा टाईपच्या सिरियल असतील त्यांनी उपयोग होतोच होतो. पर्टिक्युलरली क्राईम पेट्रोलचं असं आहे की क्राईम पेट्रोल हे घडलेल्या घटनांच्या जे FIR दर्ज केलेले असतात त्याच्यावरूनच स्क्रीन प्ले बांधलेले असतात. त्यामुळे ज्या पद्धतीने मारलेलं असतं, ज्या पद्धतीने चोऱ्या केलेल्या असतात ते जसंच्या तसंच त्याच्यामध्ये वर्णन आलेलं असतं आणि ते 80% तसं शूट करण्यासाठी हे केलं जातं. म्हणून आम्ही म्हणतो ना, आमचे मेकअप जे नॅचरल लुक्स आहेत तसंच तुम्ही हे करा. म्हणजे आमचा क्राईम पेट्रोलचा कॅमेरा कधी स्टँडवर नसतोच, तो कायम स्टेडी कॅमच असतो, म्हणजे हँडकॅमच असतो. तो कधीच याच्यात नसतो किंवा लाईटिंगसुद्धा बेसिक लाईटिंगमध्येच ते शूट केलं जातं. कधीच त्याला प्रॉपर सिरियल किंवा याच्यासाठी किंवा इतर चित्रीकरणाच्या दरम्यान जो तामझाम करून लाईटिंग केलं जातं ते कधीच क्राईम पेट्रोलला नसतं. अशी कोणती एक, आता तुम्ही म्हणालात की ज्या सत्य घटना आहेत त्या FIR स्टेज लिहिलेलं असतं, अशी कोणती तुम्ही शूट करत असताना अशी कोणती केस आलेली की ज्याने एक माणूस म्हणून पण तुम्ही असं हे झालं की अशी पण प्रवृत्ती असू शकते, अशी कोणती केस एखादी होती की जी लक्षात आहे? माझ्या लक्षात एक माझ्या मते त्यात काम अनिल गवसनी केलेलं होतं. अनिल गवस हे असतं आणि लहान मुलांना मारून पाण्याच्या ड्रम्समध्ये तो त्या वस्तीमधल्या ठेवत असतो, अशा टाईपची ती एक हे होती. आणि काही कारण नाही, अगदी किरकोळ कुठला तरी गुन्हा करताना त्या मुलांनी पाहिलेलं असतं आणि साक्षीदार मारायचा म्हणून तो त्यांना मारून टाकत असतो. अशा पद्धतीने मी ते पाहिलेलं होतं. म्हणलं असं असतं तर मी स्क्रीन प्ले रायटरलाच विचारलं की हे, ते म्हणले हो ही काय अशी केस आहे, चालू आहे केस त्यांच्यावर आत्ता. त्यामुळे ते जेव्हा पकडले गेले त्याच्यावरती मग शेवटच्या वेळेला ते यायचं की त्यांच्यावर अजून केस चालू आहे आणि कोर्टामध्ये आत्ता ते किंवा खालच्या कोर्टात 7 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि आरोपी वरच्या कोर्टात गेला आहे किंवा अशा पद्धतीने हे असतात. म्हणजे पर्टिक्युलरली लहान मुलांच्या बाबतीतलं हे असायचं. त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे काय असं कसं काय असू शकतं, पण असतात अशी माणसं. त्या 2 मायलेकी नाही का ज्या लहान मुलांना मारायच्या, त्यांना फाशीची शिक्षा झाली, नाव आठवत नाहीत आता मला.
त्या दोघींनाही फाशीची शिक्षा झाली. त्या अशाच ना लहान मुलांना मारून टाकायच्या त्या. त्यामुळं असतात अशा पण प्रवृत्ती. बरं सध्या शेवटाकडे सध्या मालिकांमध्ये काम केले तर सध्या मराठी मालिका कुठे आहेत, त्यांचं काय हे आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मालिका विश्वात? जिथं आहेत तिथं आहेत. मालिका विश्वात मालिकांचे म्हणजे सोमवारी जो एपिसोड असतो आणि मधले 4 दिवस एपिसोड पाहिला नाही आणि शुक्रवारी एपिसोड पाहिला तर कथानकामध्ये काही हे जसं बदल झालेला नसतो. तसंच जशा मालिका आहेत तशा मालिका चालू आहेत. त्यावेळेला मालिकांना आधी मध्य आणि अंत हे आधी ठरलेलं असायचं. आता फक्त एक वन लाईन और त्याचं काय सारांश और हे करून डेव्हलप केलं जातं आणि त्या वेळच्या मधल्या 15 दिवसानंतर महिन्याभरानंतर क्रिएटिव्ज और हे जे काय आठवड्याभराने भेटतात त्याप्रमाणे ते ट्रॅक ठरवतात आणि हे होतं असं मी ऐकलं आहे. मी मालिकांच्या लिखाणाचा कधीही वाटायला गेलो नाही. तो एक खूप मोठा हे आहे पण मला ते जमू शकत नाही. त्यामुळे मी कधीच डेली सोप लिहिला नाही. एक तर ती माझी टेम्परामेंट नाही आहे तेवढ्या भरभर लिहिण्याची किंवा तेवढ्या गणितामध्ये बसवून द्यायची 16 सीनमध्ये 12 सीनमध्ये वगैरे ते मला नाही होऊ शकत. आणि हा आवडला नाही आहे म्हणून फाडून टाकायचा आणि नवा लिहायचा हे मला जमू शकत नाही. जे ज्याला जमतं त्याला छान पैसे मिळतात आणि तो चांगली करिअर करतो. परंतु मी ते करू शकत नाही. त्यामुळं कारण मला त्याच्या लिखाणाची पद्धतच मला फारशी आवडत नाही किंवा ज्या पद्धतीने कथानक डेव्हलप होत जातं तेच मला फारसं आवडत नाही. पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की नवीन येणाऱ्यांना चांगली संधी मिळते. त्यांचा चेहरा एका रात्रीत काही कोटी लोकांपर्यंत पोचतो. त्यांच्या कामाला एक ॲप्रिसिएशन मिळतं. त्यामुळे मालिका हा उद्योग म्हणून चांगलाच आहे. पण मला स्वतःला त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह काही आनंद आहे असं मला स्वतःला वाटत नाही. ना दिग्दर्शकाच्या भूमिकेतून, ना अभिनेत्याच्या भूमिकेतून आणि ना लेखकाच्या भूमिकेतून. त्या मानाने मग आज OTT प्लॅटफॉर्म्सवरती जे कंटेंट आलं आहे, ज्या वेबसिरीजमधनं हे चालू आहे तो खूप चांगला आहे. ते करण्याचं एक खूप चांगलं स्वातंत्र्य मिळालं आणि खूप ऑप्शन्स आता सगळीच बाबतीत म्हणजे मालिकांच्याही बाबतीत आणि याच्या बाबतीत मिळायला लागलेले आहेत. आता तुम्ही काय म्हणतो आपण न्यूज फील्डमधले आहात तर मालिका आणि न्यूज हे सारखेच एंटरटेनिंग झालेत असं आता मला वाटायला लागलेलं आहे की तेही काही घडवतात आणि काहीतरी करतात आणि इथंही तेच चाललेलं आहे असं मला वाटतं. तो कथानकातला आणि याच्यातला फरकच आता राहिलेला नाही आहे. बरं जाता जाता मला 2 गोष्टी विचारायच्या की इतक्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अभिनय असेल, दिग्दर्शक असेल, लेखन असेल, कोणाची लक्षात राहणारी कोणत्याही कलाकाराची दिग्गज कलाकाराची कॉम्प्लिमेंट आहे किंवा कोणाची कॉम्प्लिमेंट लक्षात आहे ती आजवर लक्षात ठेवली? कॉम्प्लिमेंट अगदी प्रत्येक स्टेजला मिळत गेलेले आहेत. म्हणजे जसं पुरुषोत्तम करंडकमध्ये माझ्या अंतिम स्पर्धेला ज्या वर्षी आम्हाला नातं नावाच्या एकांकिकाला पुरुषोत्तम करंडक मिळाला त्याला परीक्षक प्र.ल. मयेकर होते आणि स्पर्धा झाली म्हणजे माझा प्रयोग झाला. संध्याकाळचा सेशन राहिला होता तरी प्र.ल. मयेकर मला हून भेटायला आले आणि ते म्हणले मी भेटणं एकदम आजूबाजूच्यांना बरोबर दिसणार नाही परंतु मला तुझ्या दिग्दर्शनाला दाद द्यायची आहे. म्हणले की ते नाटक असं होतं की जसं एखाद्या गवयाच्या मैफिलीला आपण उत्स्फूर्तपणे दाद देतो त्याच्या एखाद्या हरकतीवर, त्याच्या एखाद्या सुरावटीवर, तसं हे नाटक चालू असताना वेळोवेळी तुझ्या दिग्दर्शनाच्या जागांना मनातल्या मनात मी एखाद्या गवयाला दाद द्यावी तशी दाद देत होतो. मला ती ते प्र.ल. होते. प्र.ल.नी ते तेवढ्या सुंदर शब्दात हे केलेलं होतं आणि मला ती दाद खूप मला काय म्हणतो आपण त्या माझ्या स्टेजला उभारी देणारी अशी मला वाटली. मग वेळोवेळी चंद्रप्रकाश द्विवेदी असतील, मनोज जोशी असतील, मोहन जोशी असतील, यांनी खूप वेगळ्या वेळेला वेगळ्या मग माझा आनंद डो म्हणून जे तुकाराम महाराजांवरती मी करतो त्याला तर यांच्याबरोबरीने लोकांची सुद्धा दाद अशा पद्धतीने येते की त्यांनी आपण आणखीन जोरात काम करायला लागतो असं मला वाटतं. बरं इंडस्ट्रीतलं तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण अशी खास इतकी वर्ष कोणी नाही. सगळे आहेत आणि सगळे नाहीत. कारण मी तिथनं रंग उतरवल्यानंतर सामान्यांमध्येच येतो असं मला वाटतं. मी त्या ग्रुपमध्ये नसतो. तुम्ही मला कधी इव्हेंट्समध्ये पाहिलं नसेल. हळूहळू आता बोलवणंही कमी झालं कारण मी जातच नाही आणि मला नाही आवडत ते फार. नंतर ऑफ द हे मी खूप सगळ्यांबरोबर गप्पा मग जसा कमळे आहे किंवा खूप जण असेल की ज्यांचं वैयक्तिक मी नंतर हे होतो. पण माझं असं मी त्या ग्रुपमध्ये
फिट इन नाही होत असं मला स्वतःला वाटतं. मी त्याच्यामध्ये हे नाही होत. माझं बाकीचेच याच्यामध्ये माझ्या विद्यार्थी वर्गामध्ये मी खूप रममाण होतो, हे होतो. किंवा आता कामाच्या निमित्ताने मग राहुल सोलापूरकर असतील, मनोज जोशी असतील, काही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये याच्यामध्ये आम्ही हे करू. पण अशी मैत्री आहे बाबा, की ते काम संपल्यावरही नंतर भेटतो आहे, हे आहे. जसं प्रसाद ओक पुष्कर श्रोत्रीच्या मैत्रीबद्दल सांगितलं जातं किंवा तसं माझं कोणाशी नाही आहे. आणि मी तसे माझे मित्रच नाही आहेत म्हणजे हे करणारे. सगळ्यांबरोबर व्यावसायिक संपर्क संबंध खूप चांगले आहेत आणि त्यातनं जेवढं बाजूला व्हावं तेवढं पटकन बाजूला होतो मी, असं माझं आहे. नवीन प्रोजेक्ट कोणते येतात काय सांगाल? नवीन प्रोजेक्टमध्ये मी म्हटलं तसं सावरकरांच्यावरची वेबसिरीजचं तर माझं हे चालू आहे. आता माझं सेकंड सीझन लवकरच, सेकंड शेड्यूल लवकरच लागेल शूटिंगचं. आणि बाकी लिखाणाचं याच्यामध्ये मी आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी सुरू होती आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजींच्यावरती एकल नाट्य मी करणार आहे. आणि ते जेवढे वेळा वर्षभरात निदान त्याचे 100 प्रयोग तरी करावेत असं माझ्या डोक्यात आहे. त्याचं लिखाण झालेलं आहे, डॉक्टरांच्या याचं झालेलं आहे, गुरुजींचं चालू आहे. आणि मग त्याचं सादरीकरण आणि हे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. थँक्यू सो मच सर, आज वेळ दिला. धन्यवाद. खूप आय होप की त्या गप्पांमधून तुम्ही पण हो, नक्की नक्की. त्यामुळे थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्या तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला माझ्या आणि योगेश सोमण सरांसोबतच्या गप्पा कशा वाटल्या, त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल तुम्हाला काय वाटलं, तर त्या आम्हाला प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा अनफिल्टर्ड गप्पा कलाकारांच्या पुढच्या भागामध्ये आणखी नवा कलाकार नक्की घेऊन येईल. तोपर्यंत आत्ता इथे थांबते, भेटूया पुन्हा एकदा.